येत्या काही दिवसांमध्येच लवकरच गौरी गणपती येणार आहेत, तर नैवेद्य म्हणून तुम्ही बऱ्याच गोष्टी बनवत असाल. तर आज आपण बनवणार आहोत कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थ, ते म्हणजे सातकप्प्याचं घावण. याला गोडाचे घावण किंवा सातकप्प्याचे घावण असंही म्हणतात. हे हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर रोज रोज गणपती बाप्पाला आणि नंतर गौरी येणार आहेत, त्यांना तर नैवेद्य म्हणून काय दाखवायचं, तर असं आपण प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तर यासाठी मी तुमच्यासोबत सातकप्प्याचं घावण शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण सारण करून घेऊयात. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. त्यावरती मी साजूक तूप 1 चमचा घालून घेते. तर गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम आहे. तर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून इतकं खसखस घालून घेतली आहे. आपला रेग्युलर जो चमचा आहे ते 2 चमचे याचे होतील. तर आता काही सेकंद याला परतवल्यानंतर लगेचच यामध्ये मी खोवलेलं खोबरं घालून घेत आहे. एक मध्यम आकाराचा मोठा असा नारळ मी घेतलेला आहे. त्याचे बरोबर 2 कप इतकं हे खोवलेलं नारळ निघालेलं आहे. आता हे खोबरं जे आहे याला 2 ते 3 मिनटं छान परतवून घेऊयात. गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, मी इथे मीडियम ठेवलेली आहे. आणि आता खोबरं मी 2 ते 3 मिनटासाठी परतवून घेणार आहे. तर असं आपण परतवून घेतल्यामुळे यातला जो ओलावा आहे तो नाहीसा होईल आणि आपलं हे सारण जे आहे छान सुटसुटीत होईल. तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा थोडासा रंग चेंज झालेला आहे. आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. इथे मी जो पिवळा गूळ असतो तो मी इथे घालून घेतलेला आहे. तर मी 2 कप खोवलेल्या नारळासाठी मी इथे 1 कप इथे चिरून घेतलेला गूळ घालून घेतला आहे. जर तुम्हाला सेंद्रिय गूळ घालायचा असेल, म्हणजे जो काळावाला जो गूळ असतो तो तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. पण गुळाचं प्रमाण 1 कप इतकं असायला हवं. 2 कप खोबऱ्यासाठी 1 कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं. आता आपण गूळ छान मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे. गूळ जसा विरघळतो तसं सारण ओलसर व्हायला लागतं आणि आपलं हे सारण फक्त 5 ते 6 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्ती आपल्याला परतवायचं नाही, नाहीतर सारण मोकळं न होता चिकट होऊ शकतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. बघा, तर आपलं हे सारण आपलं अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. तर आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे. तर पिवळा गूळ वापरल्यामुळे याचा रंग छान असा या सारणाला आलेला आहे. तर आता हे सारण थोडंसं थंड व्हायला आलं की यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. जर तुम्ही याप्रमाणे सारण बनवलं तर सगळा या नारळातला ओलावा जो आहे तो नाहीसा होतो आणि अजिबात याला पाणी सुटणार नाही. जर तुम्हाला कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे असतील तर तुम्ही घालू शकता. तर आता याला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तर थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात. तर इथे मी घावण करण्यासाठी 1 कप इतकं तांदळाचं पीठ घेणार आहे. आता हे पीठ आपल्याला घावण करण्यासाठी पीठ कसं सरसरीत असायला हवं. अगदी बारीक पिठाचं घावण अजिबात परतलं जात नाही. त्यामुळे आपल्याला हे पीठ सरसरीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं किंचितसं मीठ घालून घेतलं आहे आणि सोबतच इथे मी अशी थोडीशी हळद घालून घेतली आहे. याने छान आपल्या घावण्याला छान असा सुंदर कलर येईल. तर आता या ठिकाणी मी इथे 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे. एकदमच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं नाही. तर इथे मी दुसरं कप पाण्याचा घेतलेला आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ छान व्यवस्थित भिजवून घेणार आहे. असं थोडंच पाणी घालायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होण्याची अजिबात शक्यता राहत नाही. तर आता मी इथे मिक्स करत करत पुन्हा थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेत आहे. तर हे पीठ आपल्याला छान असं सैलसर भिजवायचं आहे. तर बघा, इथे मी 1 कप तांदळाच्या पिठासाठी मी इथे 2 कप मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. तरीसुद्धा आपल्याला यामध्ये पाणी लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता या बॅटरचं थिकनेस इतकं जाड झालेलं आहे. तर आपल्याला एवढं जाड ठेवायचं नाही, तर यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे. तर इथे मी पुन्हा 1 कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. म्हणजे बरोबर 1 कप तांदळाच्या पिठीसाठी मी इथे 3 कप इतकं पाणी घालून घेतलं आहे. तर बघा, तांदळाचे वेगवेगळे प्रकारचे असल्यामुळे थोडंसं पाणी तुम्हाला कमी किंवा अधिक लागू शकतं. तर या ठिकाणी मी इथे जुना आंबेमोहोर तांदूळ वापरलेला आहे. तर हे तांदूळ मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर लगेचच चाळणीमध्ये निथळवून
5 ते 6 तासासाठी फॅनखाली छान वाळून घेतलं आहे आणि नंतरच घरघंटीवरून छान 2 नंबर चाळणीवरती दळून आणलेलं आहे. हे तांदूळ सुकवत असताना फक्त फॅनखालीच सुकवून घ्यायचं आहे, उन्हात अजिबात वाळवायचा नाही. बघा, बॅटर मी या प्रकारे पातळसर असं भिजवलं आहे. तर चमच्याच्या मागच्या साईडला तुम्हाला मी दाखवते की किती पातळ याचा थर आहे. तर बघा, यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इतकं पातळ हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. घावणाचं पीठ पातळ असलं की त्याला छान जाळी पडते. प्रत्येक वेळी घावन तव्यावर घालताना आपण असं तळापासून ढवळून घ्यायचं आहे, कारण हे बॅटर आपलं सरसरीत आहे आणि हे पीठ तळाला जाऊन बसतं. पुढे थोडंसं घट्ट होतं, थोडं पुन्हा लागेल तसं आपल्याला पाणी यामध्ये घालून सैलसर करून घ्यायचं आहे. घावन करण्यासाठी इथे मी गॅसवरती बिडाचा तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेली आहे. तवा चांगलाच गरम करून घ्यायचा आणि त्यावरती तेल लावून घेऊन घावन आपल्याला भिजवून घेतलेलं जे पीठ आहे ते तळापासून ढवळून घ्यायचं आहे. तर पेल्याच्या साहाय्याने मी इथे हे घावन अशा पद्धतीने तव्यावर घालून घेत आहे. पेला किंवा वाटी घ्यायची म्हणजे आपल्याला हे बॅटर सोडणं अगदी सोपं जातं. तर हे बॅटर तव्यावरती घालण्या अगोदर तवा चांगलाच तापलेला असावा, म्हणजे घावणाला छान जाळी पडते. आता यावरती 20 ते 30 सेकंदासाठी झाकण ठेवून देऊयात. आता झाकण काढून बघूया आणि 15 सेकंद याची वाफ जाऊन देऊया. तर हा घावन बघा, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित शेकला गेलेला आहे. बघा, याच्या कडा ज्या आहेत त्या वेगळ्या तव्यापासून झालेल्या आहेत. आता आपण जे सारण करून घेतलं होतं ते यामध्ये आपण घालून घेऊयात. आपण अर्ध्या घावनावरती हे सारण घालून घेणार आहोत, पण त्याआधी गॅसची फ्लेम मंद करायची आहे. सारण घालेपर्यंत तव्यावरील जे घावन आहे ते करपू शकतं. हे बघा, मी या पद्धतीने हे सारण घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला अगदी या पद्धतीनेच हे घावन यावरती पलटवून घ्यायचं आहे. आता ही गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवलेली आहे. आता जो अर्धा भागचा जो तव्याचा आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला व्यवस्थित तवा क्लीन करून घ्यायचा आहे, यानंतरच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण गॅसची फ्लेम मध्यम करून घेऊया आणि तयार बॅटर तळापासून ढवळायचं आणि पुन्हा तव्यावरती घालायचं. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि या पद्धतीने हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे बॅटर गरम तव्यावरती छान सोडल्यानंतर हे जे बॅटर आहे तव्यातलं ते पूर्ण सुकलं की यावरती आपल्याला 10 ते 15 सेकंद झाकण ठेवून द्यायचं आहे. तर बघा, इथे हे आपलं बॅटर छान असं सुकलं गेलेलं आहे. तर आता या स्टेजवरती आपल्याला 10 ते 15 सेकंदासाठी हे झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण काढूया आणि आता पुन्हा 10 ते 15 सेकंद वाफ जाऊन देऊया. आता आपण या संपूर्ण अर्धा भागावर जो आहे तो आपण कमी गॅस ठेवून सारण घालून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला सारण लावून झाल्यानंतर या बाजूने आपल्याला पलटवून यावरती घालून घ्यायचं आहे. तर बघा, छान असा घावन आपला भाजला गेलेला आहे. आता पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून घ्यायची आणि बॅटर तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि या प्रकारे पुन्हा तव्यावरती आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी मी कडेने हे बॅटर सोडत आहे. कडेने सोडत आपल्याला मध्यभागी हे बॅटर सोडून घ्यायचं आहे. आधीच आपल्याला मध्ये हे बॅटर सोडायचं नाही. तर आता हे पूर्ण सुकून देऊयात आणि यानंतर आपल्याला पुन्हा यावरती 15 ते 20 सेकंदासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 सेकंदानंतर झाकण काढून बघूया आणि आता पुन्हा गॅसची फ्लेम आपण कमी करूया. यावरती सारण पसरवून घेऊया. गॅसची फ्लेम मी इथे कमी केलेली आहे. खालच्या बाजूने घावन करपत नाही असं केलं तर. बघा, दुसऱ्या बाजूनेही सारणावरती आपल्याला पुन्हा पलटवून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला हलक्या हाताने करावी लागते. पलटवताना थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला पलटवायचं आहे, म्हणजे एकदा सराव झाला की आपल्याला ते सहज आपल्याला जमून जातं. आता पुन्हा
हीच प्रोसेस आपल्याला करत घ्यायचं आहे। तर आत्तापर्यंत आपले पूर्ण 4 कप्पे बनवून तयार झालेले आहेत। 5व्या कप्प्याची आपण बॅटर घालत आहोत। या प्रकारे 7 कप्पे होईपर्यंत असंच आपल्याला करत घ्यायचं आहे। हे घावन तुम्ही पाहू शकता, घावणाला छान जाळी पडलेली आहे। आता लक्षात असू द्यात, बॅटर आपल्याला घावणाला चिकटून घालायचं आहे। याने पहिल्या घावणाचा जो व्यवस्थित चिकटला जाईल आणि घावन मोकळा होणार नाही आणि कडेने सारण बाहेर येणार नाही। घावन न फाटता परतता यावा तवा असा तुमच्या अंदाजाने घावन तुम्ही परतवून घ्या। तर तुम्ही बघू शकता, घावणाला छान असा खरपूस रंग आलेला आहे। तर बोलता बोलता आपलं हे 5 कप्प्याचं घावन बनवून तयार झालेलं आहे। आता आपण 6व्या थराचा आपण प्रोसेस करत आहोत। तर संपूर्ण 7 कप्प्याचं घावन बनवून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या जाळीदार चाळणीवरती याला काढून घ्यायचं आहे। म्हणजे यातील जी जास्तीची जी वाफ आहे ती निघून जाईल आणि घावन आपलं चिकट होणार नाही। आता हे चमच्याच्या साहाय्याने उचलणं थोडंसं कठीण काम आहे। मग काय करायचं, 2 उलथण्याने घेऊन जाळीदार भांड्यावरती हे काढून घ्यायचं आहे। चमच्याने उचलायला जाल तर हे मध्येच फाटू शकतं। तर आपल्याला 2 चमच्याच्या साहाय्याने हे 7 कप्प्याचं घावन उचलून घ्यायचं आहे। आता आपण शेवटच्या थराला सारण लावून घेत आहोत। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्या या घावनाचा कलर किती छान दिसत आहे। तर आपण यामध्ये हळद घातल्यामुळे या घावनाला छान असा पिवळसर असा छान असा हलकासा कलर आलेला आहे। यामुळे हे घावन अजून दिसायला सुंदर दिसत आहे। तितकंच हे घावन चविष्ट पण बनलेलं आहे। हे बघा, आपलं 7 कप्प्याचं घावन हलकंसं गार झालेलं आहे आणि मस्त असं हे जाळीदार घावन झालेलं आहे। घावनाच्या आतून हे घावन सारण इतकं पातळ घालून घेतलेलं आहे। आता हे घावन कापूया। घावन कट करत असताना धारदार सुरी घ्यायची आहे। ही पहा, मी या पद्धतीची दात असलेली सुरी मी इथे वापरलेली आहे। नाहीतर ते कुस्करू शकतं आणि जसे तुम्हाला याचे लहान मोठे पीस करायचे असतील त्यानुसार तुम्ही हे घावन कट करून घ्या। बघा, हे घावन नैवेद्यासाठी तुमच्या आवडीनुसार कट करून ठेवू शकता। हे पहा, याला सारणाची व घावनाची छान लेयर्स दिसत आहेत। अगदी काठोकाठ सारण मी इथे भरून घेतलेलं आहे। चवीला घावन हे अप्रतिम लागतात। आता शिल्लक राहिलेलं पीठ असेल तर त्याचं साधे घावन करायचे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जेव्हा ही रेसिपी बनवाल तेव्हा कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा। तर भेटूयात अशाच मस्त छानशा एका नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।